कोल्हापूर जिल्हा परिषदेचा सन 2025-26चा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी आज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत 43,51,77,200 रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात शिक्षण विभाग, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा, पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी निधी, दिव्यांगांसाठी 3 चाकी बॅटरी सायकल पुरवण्यासह विविध बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी पत्रकार परिषदेत दिली। दरम्यान या अर्थसंकल्पात पिंक ओपीडीच्या माध्यमातून महिला रुग्णांना अधिकच्या सोयीसुविधा देण्यासाठी प्रयोजन करण्यात आले। शिवराज्याभिषेक सोहळा समारंभासाठी 7 लाख रुपयांचा निधी देण्यात आला। मात्र असं असले तरी या वर्षाच्या अर्थसंकल्पात समाज कल्याण विभागाच्या व कृषी विभागाच्या निधीमध्ये कपात केली। गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात 4,08,67,000 रुपयांची तरतूद करण्यात आली होती। यावर्षी ती 3,14,02,000 रुपये करण्यात आले। तर कृषी विभागामध्ये मागील वर्षी 2,12,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली होती। यावर्षी 1,85,81,000 रुपये देण्यात आलेत। एकंदरीत कोल्हापूर जिल्हा परिषदेने यावर्षीचा अर्थसंकल्प संमिश्र स्वरूपाचा सादर केलाय। मी कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिल्हा परिषद कोल्हापूर। आज मी अर्थसंकल्प 43,65,00,000च्या अर्थसंकल्प मी आज सादर केलेली आहेत। याच्यामध्ये नवीन म्हणजे आम्ही यावर्षीपासून थीम बेस्ड बजेट आम्ही सादर करणार आहोत। थीम बेस्ड बजेटमध्ये थीम असणार आमच्या गाइडिंग लाईट, अशा पद्धतीने आम्ही बजेट ठेवलेली आहेत। यावर्षी आम्ही 3 विषयावर लक्ष ठेवणार आहोत। ते म्हणजे शेवटच्या गाव, शेवटच्या माणूसपर्यंत पोहोचणे आणि प्रत्येक योजनामध्ये महिलांना आम्ही प्राधान्य देणे, त्यानंतर पायाभूत सुविधा समृद्ध पद्धतीने बनवणे। हे 3 करण्यासाठी आम्ही ठेवलेली आहे थीम या वर्षासाठी सर्वसमावेशक, सशक्त आणि समृद्ध कोल्हापूर ह्या थीम बेसमध्ये आम्ही करणार आहोत। आणि याच्यामध्ये 24-26 मध्ये आम्ही वेगळ्या नवीन पद्धतीने आम्ही केलं होतं डिपार्टमेंट निहाय, पण थोडक्यात सांगायचं म्हणजे 25-26 मध्ये डिपार्टमेंट निहाय मी तुला थोडक्यात काय नवीनपूर्व उपाययोजना केलेली आहे ते सांगतो। सामान्य प्रशासन विभागामार्फत आम्ही ई सर्व्हिस बुक म्हणजे सगळं जिल्हा परिषद कर्मचारीसाठी ई सर्व्हिस बुक आम्ही सुरू करणार आहोत। त्यानंतर शिक्षण विभागाच्या थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही समृद्ध शाळा आम्ही तयार करणार आहोत। त्यानंतर मिशन विद्याभूमीमधून शाळाच्या पूर्ण जमीन आम्ही आरक्षण करणार आहोत। त्यानंतर मेन राजारामाला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट बनवण्यासाठी 6 कोटीचं नियोजन सुद्धा आम्ही ठेवलेली आहेत। मिशन विद्याकिरणमध्ये 1958 शाळा पूर्ण सोलार करण्यासाठी सुद्धा आम्ही प्लॅन केलेली आहेत। त्यानंतर आरोग्य विभागामार्फत आम्ही समृद्ध PHCचे कॉन्सेप्ट आम्ही DPTCमध्ये मांडलं होतं, ते सुद्धा आम्ही करणार आहोत। या व्यतिरिक्त 100% ऑनलाईन अटेंडन्स आम्ही घेणार आहोत। या व्यतिरिक्त पिंक OPDचे कॉन्सेप्टसुद्धा आम्ही राबवलेली आहेत। या व्यतिरिक्त पशुसंवर्धन विभागामार्फत आम्ही 25-26 पासून सेक्स सॉर्टेड सिमेंट इंट्रोड्यूस आम्ही करणार आहोत। आणि समाज कल्याण विभागामार्फत आम्ही 25-26 मध्ये आम्ही दिव्यांग बांधवांसाठी आम्ही 3 चाकी बॅटरी ऑपरेटेड व्हेकल आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत। अशा पद्धतीने डिटेल्ड आणि महिला बाल कल्याण विभागामार्फत आम्ही समृद्ध अंगणवाडी आणि समृद्ध पशुवैद्यकीय दवाखाना सुद्धा आम्ही नियोजन पूर्ण ठेवलेली आहेत। याच्यासाठी तरतूद जवळपास 43,65,00,000चं नियोजन आम्ही जिल्हा परिषद मार्फत घेण्यात आलेली आहे। धन्यवाद। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।